एकीकडे आपण राजर्षी शाहूंच्या नगरीत राहतो असं म्हणून आपण अभिमानानं संबोधतो, पण राजर्षी शाहूंच्या नगरीत नेमकं चाललंय काय? आज आपण एका प्रभागामध्ये आलो होतो, प्रभाग क्रमांक 13 यादवनगरमधील राजर्षी शाहू नगर असं या गल्लीचं नाव आहे। पाठीमागं माझ्या जर तुम्ही बघाल तर एकंदरीत कंडिशन बघा, हे घर साधारण पावसाळ्यात जून महिन्यामध्ये पडलं होतं। त्यानंतर एक महानगरपालिकेकडे तक्रार केल्याचं देखील समजत आहे, पण कोणी इथं वाली नसल्याचा प्रकार आहे। हे घर पडून इथल्या व्यक्तीचं नेमकं काय झालं, काय परिस्थितीमध्ये ती व्यक्ती जगत असेल, कुणीही याची चौकशी करण्यासाठी इथं आलेलं नाही। माणूस म्हणून जगायचं का मग आपण? ह्याच्याकडे नेमकं लक्ष कोण देणार आणि ह्या लोकांनी तक्रार कोणाकडे करायची? आज आपण इथं आलो आहे आणि आपल्यासोबत या घरातीलच व्यक्ती आहे। गेल्या जून महिन्यापासून हे घर पडलेलं आहे। कुणीही आमदार लेवलची व्यक्ती किंवा इथले जे कोणी स्थानिक असतील त्यांनी तक्रार करूनही कुणीही याची दखल घेतलेली नाही आहे। मग या घरातील व्यक्तींनी नेमका न्याय मागायचा कोणाकडे हा प्रश्न उपस्थित होतो आहे। आता आपण या घरातील व्यक्ती आहेत त्यांना विचारूया की नेमकी काय परिस्थिती होती, कशा परिस्थितीमध्ये हे घर ढासळलं आहे आणि आता कोणती परिस्थितीमध्ये त्या जगत आहेत। आता सध्या मी बाहेर उठतोय आणि आता हे घर पडलं किती महिने झाले, जून महिन्यापासून मी पडले, कोण मनावर घेत नाही काय नाही, असं बसतोय दायरा गोठं पण बसतोय मी आणि बहिणीकडे कावतरे जेवायला जातोय। आता कामाला गेलेलो 2 दिवस वस्तीला, मग आता आज आलोय मी। काम तर करायला पाहिजे। तुम्ही कोणाकडे तक्रार केली होती? केले, कित्येक जागी केले, मनावर घेत नाहीत लोक। काय म्हणतात ते? मी गेलंच नाही अजून, बघू तर म्हणता आणि येत पण नाही त्याने। येत्या जातात बघून, मग त्याने मनावर घ्यायला पाहिजे का नको? आता किती दिवस मी बाहेर भटकायचे असे। किती लोक राहत होता तुम्ही? मी माझा मुलगा आणि लहान एक पोरगा आहे माझा नातू। आणि हे सगळे आता तुम्ही सध्या कुठे राहताय? असं इथं आमच्या सुनाच्यात चुलत सुनाच्यात झोपायला, तिचं पण घर पडायला आलंय। त्यावेळी इथं समोर तिथं बसतो, उठतो सारखं, कुठं बी असं बाहेर दिवसभर बसतोय। आता बाहेरच चाललेलो मी बसायला। तारान्यूच्या वतीने तुम्ही आवाहन करा, प्रशासनाला इथले आवाहन करा, इथले जे मोठे उच्चपद असतात त्यांना आवाहन करा। ते तुमचं घर पडलंय जून महिन्यामध्ये साधारण, मला आता का नाही 1-2 महिन्यात मला उभा करायला लावा, मदत करा, मी असंच भडकतो बाहेर। मावशींना जास्त काही बोलता आलं नाही, पण तुम्ही एकंदरीत परिस्थिती समजून घेऊ शकता की काय कंडिशनमध्ये लोक जगत असतील। आणि खरोखरच जिथं गरज आहे प्रशासनाची, जिथं गरज आहे उभं राहण्याची, तिथं खरोखरच उभं राहा।